नमस्कार मित्रांनो, DVT अपडेट्समध्ये आज DVT मार्फत अजून एक भरती आलेली आहे। तर यामध्ये कोणते भरतीबाबत डिटेल बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। कौशल्य विकास, रोजगार व नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय जे आहे तर त्यामध्ये DVT तर एकूण 6 आणि 123 पदं दिसत आहेत वॅकन्सी त्या ठिकाणी। तर या ॲडबाबत पदांची संख्या, शैक्षणिक अर्हता, अनुभव आणि सॅलरी साधारण 56,100 पासून 2,11,900 पर्यंत असणार आहे। त्याचबरोबर अजून एक अपडेट आहे 1457 बाबत DV म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पार्ट 4 आलेला आहे, त्याची सुद्धा डिटेल या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर तिन्ही अपडेट यामध्ये एकत्र बघू। तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्यात नोटिफिकेशन लगेच मिळत जातील। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता। सगळ्या लिंक आणि PDF नोटिफिकेशन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात। तर मित्रांनो, परिपत्रक क्रमांक 163 या ठिकाणी टाकलेला आहे। 1457 जी पद आहे त्याबाबत तर इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी चौथी फेरी त्या ठिकाणी म्हणू आपण। तर यामध्ये चौथ्या फेरीमध्ये सुद्धा मुलुंड येथेच सदर जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते आहे। तर एकूण ट्रेड कोणते आहेत तर 22 तारखेला त्यांचं व्हेरिफिकेशन आहे, 22 डिसेंबर। तर इथे 4 इन्स्ट्रक्टर त्या ठिकाणी सिलेक्शन लिस्ट म्हणजे तात्पुरत्या सिलेक्शन लिस्ट लागलेले आहेत। तर 22 तारखेला त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। तर SOT इन्स्ट्रक्टर आहे, त्यानंतर ST म्हणजे स्विंग टेक्नॉलॉजी आहे, नंतर ड्रेस मेकिंग आणि फॅशन डिझायनिंग अँड टेक्नॉलॉजी, अशा प्रकारचे 4 जे शिल्पनिरीक्षक आहेत त्यांच्या त्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत। निवड यादीतील पहिला उमेदवार, 1 ते 10 उमेदवार, 1 ते 12 उमेदवार आणि 1 ते 16 उमेदवार यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते 22/12ला लागणार आहे। आणि त्यांची डिटेल जी लिस्ट आलेली आहे ती सुद्धा लिस्ट या ठिकाणी फॅशन टेक्नॉलॉजी यांची सुद्धा प्रोव्हिजनल लिस्ट, सिलेक्शन लिस्ट आहे, ती डाउनलोड करून बघू शकता। त्यानंतर ड्रेस मेकिंग आलेली आहे, त्यानंतर SOTची आलेली आहे आणि स्विंग टेक्नॉलॉजी या 4 ट्रेडची सिलेक्शन लिस्ट म्हणजे प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट त्या ठिकाणी अपडेट केलेली आहे, आजच अपडेट केलेली आहे। तर दुसऱ्या अपडेटकडे जाऊ। त्या ठिकाणी एकूण 6 पदं दिसत आहेत नवीन भरतीसाठी, म्हणजे नवीन जी जाहिरात आलेली आहे त्यामध्ये जाहिरात क्रमांक सदर पदही MPSC मार्फत भरली जाणार आहे। त्यामुळे MPSCच्या परीक्षासाठी तुम्ही या ठिकाणी व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण म्हणजे DVT अंतर्गत एकूण जे उपसंचालक आहेत, उपसंचालक पद आहे त्यामध्ये उपसंचालक एकूण 6 पदं रिक्त आहेत। मग कोणकोणत्या कॅटेगरीमध्ये आहेत ती सुद्धा या ठिकाणी व्यवस्थितरित्या दिलेली आहेत। तर ही जी 6 पदं आहेत तर त्यामध्ये अजा, विजा, आर्थिक दुर्बल घटक, इतर मागासवर्ग, एकूण आरक्षण 4 आणि खुला 2 अशी एकूण 6 पदं त्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे। तर यामध्ये महिला 1 आणि म्हणजे महिला पद हे अराखीव म्हणजे त्या ठिकाणी खुल्यामध्ये महिला पद सुद्धा दिलेलं आहे समांतर आरक्षणाअंतर्गत। तर अशी एकूण 6 पदं आहेत एकूण यासाठी। आता या प्रक्रियेमध्ये अर्ज सादर करायचा कालावधी दिलेला आहे 20 डिसेंबर आणि 9 जानेवारी लास्ट डेट आहे। शुल्क 9 जानेवारीपर्यंत भरायचं आहे। त्यानंतर स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे जर भरायचं असेल तर 11 जानेवारी दिलेली आहे। अंतिम दिनांक त्या ठिकाणी 12 जानेवारी दिलेली आहे। आता यामध्ये इतर सूचना व्यवस्थितरित्या वाचून घ्या आणि शेवटी आपण जाऊ डिटेल जी क्वालिफिकेशन असतं त्यामध्ये दिलेलं आहे। वयोमर्यादासुद्धा बघून घ्या। वेतन श्रेणी या ठिकाणी S24 म्हणजे 71,100 बेसिकपासून ते 2,11,900 अशा प्रकारे त्या ठिकाणी वेतन श्रेणी किंवा वेतन स्तर असणार आहे। आता महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक अर्हता कोण अर्ज या ठिकाणी करू शकतात तर डिग्री इन इंजिनिअरिंग म्हणजे कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी डिग्री ऑर टेक्नॉलॉजी ॲट लिस्ट इन सेकंड क्लास म्हणजे सेकंड क्लासमध्ये इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी डिग्री असणे आवश्यक आहे। आणि त्याचबरोबर अनुभव, वर्क एक्सपिरियन्स ऑफ प्रोफेशनल ऑर टीचिंग ऑर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ग्रेड ऑफ नॉट लेस दॅन 10 इयर्स म्हणजे 10 वर्षाचा त्या ठिकाणी अनुभव मागितलेला आहे। त्यासाठी म्हणजे डिग्री झाल्यानंतर, डिग्री पूर्ण केल्यानंतर या ठिकाणी
आफ्टर पोजेसिंग अ क्वालिफिकेशन 9.1 म्हणजे 9.1 यामध्ये डिग्री झाल्यानंतर 10 वर्षाचा अनुभव त्या ठिकाणी गव्हर्मेंट, सेमी गव्हर्मेंट, प्रायव्हेट एस्टॅब्लिशमेंट किंवा कॉर्पोरेशनमध्ये सुद्धा त्या ठिकाणी किंवा इतर इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही जर अनुभव असेल तर या पदासाठी पात्र आहात. शैक्षणिक अर्हता कोणत्या प्रकारे असणार आहे याची डिटेल बघून तुम्ही सदर अर्ज भरू शकता. सदर अर्जामध्ये बाकी इतर जबाबदाऱ्या, कर्तव्य वगैरे त्या ठिकाणी दिलेलं आहे. कोणकोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट्स या ठिकाणी लागणार ते सुद्धा या ॲडमध्ये दिलेलं आहे. तर वेबसाईट दिली MPSC ऑनलाईन, या वेबसाईटवर जाऊन तुम्ही सदर अर्ज भरू शकता. अराखीवसाठी 719 रुपये आणि 449 राखीवसाठी त्या ठिकाणी दिलेलं आहे. बाकी डिटेल व्यवस्थितरित्या बघून घ्या. दुसरी त्यामध्ये आहे अत्यंत महत्त्वाचे 123 पदं त्या ठिकाणी दिसत आहेत आणि यामध्ये सुद्धा प्राचार्य हे जे पद असतं औद्योगिक म्हणजे प्रशिक्षण संस्थांमध्ये ITIमध्ये प्राचार्य किंवा उपप्राचार्य हे जे पद असतं किंवा त्या ठिकाणी निरीक्षक असेल, परीक्षा नियंत्रक असतील, अशा प्रकारची पदं जी गट अ कनिष्ठ तांत्रिक यामधील 123 पदं त्या ठिकाणी भरण्यासाठी जाहिरात निघाली. ही जाहिरातसुद्धा MPSC मार्फतच भरली जाणार आहे. म्हणजे ही पदंसुद्धा तर एकूण 17 पदं अजमध्ये 8 पदं आहेत, विजामध्ये 4 आहेत, भजमध्ये 3 आहेत, 5 आहेत, 3 आहेत, नंतर विशेष प्रवाहामध्ये 2 आहेत, आर्थिक दुर्बल 12, इतर मागास 22, एकूण 76 आहेत आरक्षणाची आणि 47 आहेत खुला म्हणजे राखीव अराखीव त्या ठिकाणी आपण म्हणतो. अशी एकूण 123 पदं आहेत आणि समांतर आरक्षण सर्वसाधारण महिला खेळाडू ही सुद्धा त्या ठिकाणी त्याच्यामधली दिलेली आहेत. तर अशा प्रकारची पदं जर तुम्हाला भरायची असेल तुम्ही 123 पदांसाठी अर्ज करू शकता. त्यासाठी 20 डिसेंबर तारीख दिलेली आहे आणि 12 जानेवारी ही लास्ट डेट म्हणजे 9 जानेवारी ऑनलाईन फॉर्म भरायची लास्ट डेट दिलेली आहे. बाकी इतर माहिती व्यवस्थितरित्या वाचून घ्या. शेवटी आपण जाऊ वेतन स्तर जो आहे 56,100 पासून 1,77,500 आणि वयाची मर्यादासुद्धा दिलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक अर्हता म्हणजे कोणकोणते विद्यार्थी किंवा कोणकोणते त्या ठिकाणी कॅन्डिडेट अर्ज करू शकतात. तर डिग्री इन इंजिनिअरिंग म्हणजे सेम आहे, डिग्री पाहिजे त्या ठिकाणी टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजीमध्ये डिग्री पाहिजे ॲटलिस्ट सेकंड क्लास आणि एक्सपिरियन्स खूप महत्त्वाचा या ठिकाणी मागितलेला असतो. तर एक्सपिरियन्स ऑफ प्रोफेशनल ऑर टीचिंग ऑर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह केडर ऑफ नॉट लेस दॅन 7 इयर्स म्हणजे या ठिकाणी 7 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे आणि मगाच्या ॲडमध्ये 10 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. म्हणजे हे डिग्री पूर्ण केल्यानंतर कोणत्याही क्षेत्रातली डिग्री पूर्ण केल्यानंतर गव्हर्मेंट, सेमी गव्हर्मेंट, प्रायव्हेट किंवा कॉर्पोरेशन किंवा कोणत्याही इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही जर अनुभव प्राप्त असाल 7 वर्षाचा तर या पदासाठी पात्र आहात. तर सगळ्यांनी पात्र उमेदवारांनी अर्ज करायला हरकत नाही. त्यासाठी कोणकोणते कागदपत्र आहेत ते डिटेल दिलेले आणि वेबसाईट आहे mpsconline.gov.in. शुल्कसुद्धा दिलं आहे 719 आणि 449 अशा प्रकारचे शुल्क दिलेलं आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि अपडेट्ससाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच अँड बेस्ट ऑफ लक.